नमस्कार, द मम्माज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मटन पुलाव बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता, हे शहाजिरा आहे, काळी मिरी, स्टार अनीस, हिरवी वेलची, दालचिनी, तेजपत्ता, लवंग आणि मसाला वेलची। आणि इथे फोडणीसाठी मी कांदा, हिरवी मिरची, पुदिनाची पानं, आलं लसणाची पेस्ट आहे। शिवाय इथे मी दही घेतलेलं आहे आणि अर्धा किलो फ्रेश मटन घेतलेलं आहे। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण मटन कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत। तेल आणि तूप दोन्ही मी घातलेलं आहे कुकर मध्ये। आता आपण फोडणी करून घेणार आहोत। तेल आणि तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। आता त्यावरच कांदा आणि हिरवी मिरची लांबी अशी कट करून त्यात घालून घ्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। आता घालायची आहे आलं लसणाची पेस्ट आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित फ्राय करून झालं की मग त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मटण। मटण घातल्यावर त्याला अगदी 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेम वरती छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। आता पुदिनाची पानं घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता 1 वाटी दही घालायचं आहे आणि दही घालून पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणे मटण शिजण्यासाठी गरम पाणी घालायचं आहे। इथे मी आता गरम पाणी करत ठेवलं होतं बाजूला, ते आता मी घालून घेणार आहे म्हणजे मटण व्यवस्थित शिजतं। आता पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मटण व्यवस्थित शिजणार। आता इथे आपल्या 4 ते 5 शिट्या झालेल्या आहेत। आपण आता कुकर उघडून बघूया। बघा, तुम्ही बघू शकता मटण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। पीसेस पण असे अख्खे राहिलेले आहेत, अगदीच काही गळले नाहीयेत। आता आपण ह्यातलं मटण आणि स्टॉक दोन्ही वेगळं करून घेणार आहोत। आता इथे मी पातेल्यामध्ये पुन्हा 2 चमचे तूप घालून घेणार आहे आणि जे मटण आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालून फ्राय करून घेणार आहोत। आता मी त्यात घालणार आहे 1 चमचा गरम मसाला आणि 1 छोटा चमचा त्याच्यामध्ये मी जायफळ पावडर घालणार आहे। 1 छोटा चमचा वेलची पावडर घालणार आहे आणि अगदी 1 छोटा चमचा त्याच्यामध्ये दालचिनी पावडर घालणार आहे। जायफळ पावडर आणि वेलची पावडरने त्या पुलावला खूप छान फ्लेवर येतो, म्हणून ते घालायचं असतं। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम छान फ्राय करून घ्यायचं आहे त्याला। म्हणजे मटणाला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। आधी पण आपण मीठ घातलं होतं, पण आता आपण त्याच्यामध्ये राईस ऍड करणार आहे म्हणून पुन्हा त्याच्यामध्ये मीठ घालावं लागणार आहे। आता मी अर्धा तास आधी भिजवून ठेवलेलं त्याच्यामध्ये बासमती राईस घालणार आहे। राईस घातल्यानंतर हाय फ्लेम वरती अगदी 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे। छान फ्राय झालं की मग त्यामध्ये आपण जो बाजूला काढून ठेवलेला स्टॉक होता मटणाचा तो ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे। आता एक छान अशी मोठी उकळी येऊ द्यायची आहे। व्यवस्थित उकळी आली का मग त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे म्हणजे मीडियम ठेवायची आहे आणि एक 15 मिनिटं त्याला दम वरती शिजू द्यायचं आहे। 15 मिनिटं झालेली आहेत, आता आपण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता छान राईस असा फुलून आलेला आहे आणि आपला पुलाव अगदी व्यवस्थित झालेला आहे। आता ह्या पुलावला गार्निश करण्यासाठी आपण तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्याला गार्निश करून घ्यायचं आहे आणि आता आपण हा पुलाव प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशा प्रकारे आपला हा मटण पुलाव खाण्यासाठी रेडी आहे आणि सोबत मी रायता बनवला आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या रायत्यासोबत खाऊ शकतात। आणि अशा छान छान झटपट आणि चवदार रेसिपीसाठी द मम्माज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।